बाप रे, म्हणजे तू तिला शेवटी 5 स्टार हॉटेल मध्ये पाठवणार आहेस? हो मग तिकडे जाईल आणि वाट बघत बसेल नुसती. पण तिथे कोणी तिला मेड म्हणून तरी उभं करेल का यार? तेच तर हवंय मला, तिचा अवतार बघून कोणी तिला एंट्रीच दिली नाही पाहिजे. पण तिने खूप वेळ वाट पाहिली तर ती गुरु अंकलला तिथून फोन करेल ना. एवढी अक्कल आहे का तिला? ती असं काही करणार नाही, ती वाट बघत बसेल त्याची. आणि तशी ती फुलाची पतिव्रता वगैरे. गुरुनाथला जर कळलं की तू त्याच्या फोनवरून तिला मेसेज केलास तर? बेबी, मी गॅरीच्या फोनवरनं मेसेज डिलीट केला ऑलरेडी. अगं पण पावळट, सॉरी, पण तू वेडी आहेस का थोडी? तिच्या फोन मध्ये अजूनही तो मेसेज असणार आहे ना? ती तो प्रूफ म्हणून दाखवूच शकते ना. पण मी याचा विचारच केला नव्हता. विचार कर काहीतरी, आता काय करायचं? आता काही नाही, तुला तिच्या फोनवरचा मेसेज अर्जंटली डिलीट करायला हवाय. समीदा थांब. शिट यार, शिट, मला कसं लक्षात नाही आलं यार हे. सॅम पिकअप प्लीज. हिला बरोबर वेळेला फोन उचलत नाही. अरे यार, काय करायचं आता? ईशा ऐक ना, तू माझी खूप चांगली फ्रेंड आहेस ना. प्लीज काही करून त्यांच्या घरी जा आणि राधिकाच्या फोनमधून मेसेज डिलीट कर ना प्लीज. मी? हो तू, मग काय मी? अगं मला दारात पण उभं करणार नाही ती, प्लीज. अरे यार, माझं काय वेगळं आहे? मला पण नाही दारात उभं करणार आहे. आणि त्यातून ती समिधा घरी नसेल ना, नो चान्स. बघ ना प्लीज, काहीतरी करून जा ना, कशी तरी एंट्री मार ना घरात तिच्या प्लीज. नाही यार, मला नाही वाटत मला हे जमेल. प्लीज नको सांगू. ओके फाईन, ऐक, मी तुला 5 स्टार मध्ये नेते ना डिनरला. हा, पण एवढंच नाही पुरणार. मला ना तुझं ते ब्रँडेड वाला परफ्यूम पण हवंय. अरे घे, काय हवं ते घे, पण प्लीज माझं काम कर यार प्लीज. ओके डन, मी करते तुझं काम. थँक्यू सो मच. प्लीज लवकर काम कर. ओके चल. खूप अवघड ऍक्च्युली यार, फोन नको ना. समिता, चहा मांडलाय ना? हा तुझा डबा. हा ठीक आहे, दे नंतर चहा थोड्या वेळाने, चालेल. टेक युअर टाइम. तसंही आता आपणच होत घरात. नाना नानी असले की त्यांना अगदी सगळं वेळेत लागतं. माझं असं काही नाहीये. त्यांचं पथ्याच राहतं ना म्हणून. हो, पण तुम्ही करा ना मग. आम्ही कशाला त्या नियमाने चालायचं? बर, राधिका, मला जरा अजून ओट्स आणून दे ना. देते ना. हा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.